राष्ट्र आपत्तीच्या या काळात जेव्हा इराणचे लोक न्याय आणि आपल्या देशाच्या उन्नतीसाठी आवाज उठवत आहेत आणि ज्याचे उत्तर हिंसा, दडपशाही आणि मोठ्या प्रमाणावर जीव घेऊन दिले जात आहे, तेव्हा बहाई आंतरराष्ट्रीय समुदायाने इशारा दिला आहे की राज्य प्रायोजित माध्यमांद्वारे आणि सतत चालणाऱ्या खोट्या प्रचारामुळे दीर्घकाळ चालत आलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून बहाई समुदायाला लक्ष्य बनवले जात आहे। 1979च्या इस्लामी क्रांतीनंतर पासून सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय राष्ट्रीय संकटाच्या प्रत्येक टप्प्यावर इराणच्या अधिकाऱ्यांनी सातत्याने मुस्लिमत्वाचे दोष, जबरदस्तीचे दुष्प्रचार आणि खोट्या माहितीच्या माध्यमातून बहाई लोकांना लक्ष्य बनवण्याची परंपरा चालू ठेवली आहे, जी आजही तशीच सुरू आहे। मागील आठवड्यात चॅनल 2 या सरकारी दूरदर्शनवर बहाई समुदायाविरोधात खोट्या आरोपांनी भरलेले कार्यक्रम प्रसारित करण्यात आले, ज्यामध्ये संपूर्ण बहाई लोकसंख्येला देशद्रोही कटकारस्थानी ठरवले गेले। त्याचवेळी बहाई लोकांना अटक करण्यात येणे आणि त्यांना ताब्यात ठेवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची बातमी समोर आली आहे। 1 फेब्रुवारीला इराणच्या प्रमुख सरकारी माध्यम संस्था इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंग यांनी आरोपांनी भरलेल्या बहाई लोकांना लक्ष्य करणारा दस्तऐवज प्रसारित केला, जे स्पष्टपणे द्वेष आणि जबरदस्ती पसरवणारे होते। अनेक स्वतंत्र मानवाधिकार संघटनांनी हे इराण सरकारकडून बहाई समुदायावर जबरदस्तीने दोष लादण्याचे प्रयत्न असल्याचे नमूद केले आहे, ज्यामध्ये धमक्या, दबाव आणि अन्य छळ यांचा समावेश केला गेला आहे। अशा जबरदस्तीने घेतलेल्या कबुली जबाबांचा सरकारी दूरदर्शनवर प्रसार करणे हे बहाई समुदायाविरुद्ध इराण सरकारच्या सातत्याने चालत असलेल्या मोहिमेच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे। इराणी अधिकारी गेल्या अनेक दशकांपासून द्वेषपूर्ण भाषण आणि बहाई लोकांना लक्ष्य बनवण्याच्या माध्यमातून बहाई समुदायावर चालू असलेल्या अत्याचारांना न्याय ठरवण्याचा प्रयत्न करत आले आहेत, परंतु इराण आणि आंतरराष्ट्रीय समुदाय हे बनावट आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे समजून आहेत। तथापि अधिकाऱ्यांनी आपल्या दाव्यांना समर्थनार्थ कधीही ठोस पुरावे सादर केले नाहीत। जिनेव्हा स्थित संयुक्त राष्ट्र बहाई समुदायाच्या प्रतिनिधी सुश्री यांनी म्हटले की इराण सरकारकडून सत्याला तोडमोड करून सादर करण्याचा आणि स्वतःच्या लोकांसमोर खोटे पसरवण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे, पण हे सिद्ध झाले आहे की हा एक सिस्टमॅटिक आणि निरंतर प्रयत्न आहे। राष्ट्रीय संकटाच्या प्रत्येक क्षणी सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय संकट असो, इराणी अधिकारी सातत्याने आणि सुचविलेल्या पद्धतीने बहाई समुदायाला दोषारोपणाचे माध्यम बनवून द्वेष पसरवण्याचे काम चालू आहे। तिने पुढे हेही म्हटले की बहाई समुदायावर अनेक खोटे आरोप लावले गेले आहेत, त्यांना देशद्रोहाचे लक्ष्य बनवण्यात आले आहे आणि सुनियोजित दुष्प्रचार तसेच द्वेष पसरवणाऱ्या मोहिमांद्वारे त्यांना लक्ष्य केले गेले आहे। हा सिस्टमॅटिक छळ वर्षानुवर्ष चालत राहिला आहे आणि हा प्रकार अजूनही सुरूच आहे। तसेच त्या पुढे म्हणाल्या, बहाई लोकांनी खोट्या दोषारोपांना आणि निर्दयी अत्याचारांना कधीही हिंसक उत्तर दिलेले नाही आणि त्यांनी आपल्या देशाची प्रामाणिक निष्ठा दाखवलेली आहे। त्यांनी आपल्या धर्माच्या तत्वांवर आधारित राहून इराणमधील बहाई दशकानुदशके चालत असलेल्या अत्याचारांना अहिंसक पद्धतीने पूर्णपणे नाकारले आहे आणि स्वतः अन्याय करणाऱ्यांवर अन्याय करण्याचा आधार कधीही घेतला नाही। कोणत्याही सांसारिक लाभाच्या बदल्यात आपली श्रद्धा न सोडणाऱ्या त्यांच्या आग्रहातून त्यांची निष्ठा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्यनिष्ठेच्या तत्वांप्रती त्यांची बांधिलकी दिसून आली। त्यांच्या अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करून त्यांना आसरा देणे ही फक्त सत्तेसाठी नाही, तर आपल्या पवित्र मानवी जाणीवांवर आधारित आपल्या देशाच्या कल्याणात योगदान देऊ शकते। जिनिव्हामध्ये मानवाधिकार परिषदेत नुकत्याच आयोजित इराणवरील संयुक्त राष्ट्रांच्या विशेष अधिवेशनादरम्यान बहाई आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे लक्ष वेधले की बहाई समुदायावरील दशकानुदशक चालत असलेल्या छळामुळे आता इराणमध्ये अनेक इतर लोक अन्यायाला सामोरे जात आहेत। बहाई आंतरराष्ट्रीय समुदायाने देशभरात झालेल्या जीवितहानीच्या बातम्यांवर आपली संवेदना व्यक्त केली। यावेळी सुश्री म्हणाल्या, इराणचे सर्व नागरिक ते कोणत्याही धर्माचे, जाती जमातीचे किंवा पार्श्वभूमीचे असोत, आपल्या देशाच्या निर्मितीत निर्णायक भूमिका बजावण्याचे हकदार ते आहेत। हा एक अंतर्निहायी मानवाधिकार आहे, त्यांचे उल्लंघन कोणतीही सरकार करू शकत नाही। तसेच त्या पुढे हेही म्हणाल्या, इराणमधील बहाई समुदायातील लोक गेल्या 4 दशकांपासून अन्याय आणि छळ सहन करत आले आहेत आणि आपल्या देशबांधवांच्या प्रेमाने तसेच त्यांच्या प्रगती व कल्याणासाठी काम करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन ते राष्ट्राशी समर्पित राहिले आहेत। बहाई आंतरराष्ट्रीय समुदाय जागतिक समुदायाला आवाहन करतो की बहाई समुदायावरील छळ आणि त्यांना माध्यम म्हणून वापरण्याच्या प्रयत्नांची कठोर निंदा करावी आणि इराणमधील सर्व लोकांसाठी न्यायाची मागणी करावी।